नमस्कार मित्रांनो, आता पुढचा सेक्टर बघूया, पॉवर सेक्टर. ओके, आता ब्रेकनेक स्पीडने आपण पॉवर वापरतो आहे आणि इंडस्ट्रियलायझेशन रॅपिड स्पीडने होतं आहे. इन्फ्रास्ट्रक्चर पण रॅपिड स्पीडने वाढतं आहे. सगळ्यांना मशिनरी लागते आणि मशिनरीसाठी पॉवर लागते. ओके, तर पॉवर सेक्टरची पण स्टोरी फिनॉमिनली बुलिश आहे. पॉवर सेक्टरचे 2014चे प्रॉफिट होते सगळे मिळून, NTPC, टाटा पॉवर एक्सेट्रा नंतर JSW एनर्जी, ऑल पॉवर प्रोड्युसिंग कंपनीज इन्क्लुडिंग हायड्रो पॉवर. प्रॉफिट होतं 23,000 कोटी, 23,800 कोटी फक्त. ओके, आणि ह्याचे प्रॉफिट 2021पर्यंत पण 26,000 कोटी होते. म्हणजे 23,000 ते 26,000, हार्डली एनिथिंग दे हॅव इम्प्रूव्ड. मे बी दे वर हॅव्हिंग प्रॉब्लेम्स इन लॉसेस. ओके, डिस्ट्रीब्युशन कंपन्या त्यांना पैसे देत नव्हते, त्यामुळे प्रॉफिटवर इम्पॅक्ट होत होता वगैरे वगैरे. त्यानंतर पॉवर सेक्टरची स्टोरी खूप सुधारली. ओके, आणि 2021पासून जे 2026पर्यंत हे जे प्रॉफिटॅबिलिटी आहे पॉवर सेक्टरची, ती 26,209 कोटीवरून डायरेक्टली 49,142 करोडवर गेली. ओके, ऑलमोस्ट डबल झालं. ओके, फ्रॉम 2021 ते 2026, म्हणजे साधारण 6 वर्षामध्ये. तर ही स्टोरी जी पॉवर सेक्टरची ती फिनॉमिनली फॅन्टास्टिक स्टोरी आहे. तर त्यांना NTPC सारखी कंपनी एवढे मोठी कॅपिटल असूनसुद्धा हलती आहे. नाही तर NTPC जवळजवळ 2 वर्षापूर्वीच्यापासून तर हलतच नव्हती. इट वॉज टिपिकली सेम ॲट 140, 160, 140, 160 काइंड ऑफ थिंग. आता ती ऑलरेडी 400ला जाऊन आता परत 345 लागली असेल NTPC. अशा बऱ्याच पॉवर कंपन्या आहेत की ज्या तुम्हाला, NLC इंडिया आहे की जी डबल झालेली. ओके, मी NLC इंडियाचा शेअर साधारण 45 रुपयापासून बघतो, जर ऑलरेडी 300 रुपये झाला. अजूनही 10 रुपयाचा शेअर आहे की नाही मला माहीत नाही. बघा तुम्ही, स्प्लिट झाला असेल एखाद्या वेळेस, प्राईस व्हॅल्यू 5 आली असेल. पण पॉवर सेक्टरची स्टोरी इंटॅक्ट आहे आणि गोईंग फॉरवर्ड ही 49,000 करोड जो प्रॉफिट आहे तो पुढच्या 5 वर्षामध्ये नक्कीच 85,000 करोड वगैरे होईल. पॉवर सेक्टरच्या कंपन्या बघा, पॉवर सेक्टरचा ETF पण आहे, ग्रोमध्ये जा किंवा SCSEC डायरेक्ट किंवा कुठे HDFC सेक्टरमधूनही तुम्ही घेऊ शकता किंवा झिरोदामधूनही घेऊ शकता. ओके, ग्रोचा पॉवर ETF आहे, बऱ्याच इतर कंपन्यांचासुद्धा असू शकेल. तर पॉवर सेक्टरला खूपच चांगला दिवस येणार आहे. आता तो मे बी 11 रुपयाला असेल आणि तो पुढच्या 5 वर्षामध्ये नक्कीच 20 रुपये ते 21 रुपये होऊ शकतो. ऑलमोस्ट लाईक युल गेट डबल, 15% पर ॲनम तुम्हाला या ETF सुद्धा. तुम्हाला जर रिस्क घ्यायची नसेल इंडिव्हिज्युअल शेअर्समध्ये, किंवा NTPC घेऊ का, टाटा पॉवर घेऊ का, JSW एनर्जी घेऊ का, अजून कुठला घेऊ. ओके, NHPC घेऊ का, SJVN घेऊ. ओके, त्याच्याऐवजी यू कॅन सिम्पली बाय पॉवर ETF आणि तुम्ही सेफ्टी बाय करू शकता. फायनली शेअर मार्केट काय, रिस्क आणि रिवॉर्ड रेशो. तर रिस्क रिवॉर्ड रेशो ETFला, सगळ्याच ETFला, सगळ्या टाईपच्या ETFला चांगला आहे. म्हणजे रिस्क कमी आणि रिवॉर्ड जास्त आहे. फक्त तुम्हाला वाट बघायला लागेल. तर रोजच्या रोज हलत नाही 10% किंवा 20% जसे शेअर्स हलतात. त्यामुळे शेअर्सला थ्रिल असतं पण सेफ्टी खूप कमी असते. ETFला थ्रिल नसतं पण सेफ्टी खूप जास्त असते. ओके, थ्रिल आणि सेफ्टी ह्याच्यातलं तुम्हाला चॉईस करायचं. बघा तुम्हाला